नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. चाट हा असा प्रकार आहे की जो सर्वांना खायला खूप आवडतो. तसेच बनवणे देखील अवघड वाटते. पण आज मी तुमच्यासाठी अगदी साधी, सरळ, सोपी अशी छोले चाट घेऊन आलेली आहे. ही चाट चवीला अतिशय उत्कृष्ट लागते, तसेच झटपट देखील बनते. तर चला आंबट, गोड आणि चटपटीत अशी छोले चाट बनवायला सुरुवात करूया. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारील बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओची पोस्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर यासाठी मी 1 कप भिजवलेले छोले घेतले असून हे मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. छोल्यांना आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण छोल्यांना कुकरमध्ये टाकून त्याच्या 7 ते 8 शिट्ट्या घेऊन घेऊयात. छोले टाकल्यानंतर ते शिजण्यासाठी आपण त्यात 1.5 कप पाणी टाकले आहे आणि सोबतच चवीपुरता मीठ टाकले. जर तुमचे छोले व्यवस्थित शिजत नसतील तर त्यात तुम्ही चिमूटभर सोडा देखील वापरू शकतात. या ठिकाणी मी तो वापरला नाही. सोबतच 1 बटाटा टाकून आपण त्याच्या शिट्ट्या घेतल्या. बटाटा लवकर शिजतो त्याकरिता मी 3 शिट्ट्या झाल्यानंतर बटाटा काढून घेतला होता. या ठिकाणी आपले छोले देखील व्यवस्थित शिजले आहेत. बटाटा काढून घेऊ. कढई तापल्यानंतर त्यात 2 चमचे तेल घ्या आणि तेल तापल्यावर लगेचच चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 2 तेजपत्ता टाकून द्या. ते व्यवस्थित झाल्यावर लगेचच 1 चिरलेली हिरवी मिरची आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून तो परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा आता व्यवस्थित परतला गेल्यानंतर त्यात 1 चमचा टोमॅटो केचप टाकून एकत्रित करून घ्या. या ठिकाणी तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकतात. हे परतल्यानंतर त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून एकत्रित करून घ्या. एकत्रित केल्यानंतर लगेचच 1 मोठा चमचा आमचूर पावडर टाकून अर्धा चमचा गरम मसाला टाका आणि हे मिश्रण एकत्रित करून घ्या. हवे असल्यास थोडे पाणी घालू शकतात. मसाला झाल्यानंतर लगेचच त्यात शिजवलेले छोले टाकून एकत्रित करून घ्या. छोल्यांना मॅशरने थोडेफार मॅश करून घ्या. अर्धा कप गरम पाणी टाकत त्यांना थोडेफारच मॅश करून घ्या. छोले मॅश केले की त्यात लगेचच आपण उकळलेला बटाटा कुस्करून टाकून देऊ. तो देखील मॅशरने व्यवस्थित त्यात एकत्रित करून घ्या. बटाट्याने आपला छोल्यांचा रसा घट्ट होईल आणि चवीत देखील फरक पडेल. छोल्यांना आता 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित उकळी काढून घ्या, जेणेकरून छोल्यांचा रसा घट्ट होईल आणि रश्यामध्ये मसाल्याचं सर्व अर्क उतरेल. 4 ते 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून लगेचच कोथिंबीर टाकून द्या. या ठिकाणी आपले छोले तयार आहेत. लगेचच आपण त्याची चाट बनवायला घेऊयात. गरमागरम छोले लगेचच एका बाउलमध्ये काढून घ्या आणि ते काढल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली काकडी त्यात टाकून घ्या. आपण आपल्या आवडीनुसार त्यात भाज्या वाढवू शकतात. हे टाकल्यानंतर त्यात गोड चटणी आणि पुदिन्याची चटणी टाकून त्यावर बारीक शेव आणि खारी बुंदी टाका. याने आपल्या चाटला एक क्रंच येईल आणि ते टाकल्यानंतर लगेचच कोथिंबीर टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात दही देखील टाकू शकतात. तर
आपली ही छोले चाट तयार आहे. लगेचच गरमागरम सर्व करा आणि तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की ती कशी वाटली. अशाच पद्धतीच्या विविध रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.